तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते नुपूर पासून. तर आता इथे नुपूर सुमती आर्ट्स इथे आलेली असते आणि तिथे तिला तायडी बघते. अगं तुला इथे यायची परमिशन कोण दिली असं म्हणते ती. तुला इथे येण्याची परमिशन दिली कोणी असं म्हणते ती. अगं माझ्या भावाच्या आयुष्य बर्बाद करून त्याच्याच ऑफिसमध्ये येऊन त्याचाच पगार घेऊन स्वतःचं घर चालवायचंय तुला असं म्हणते ती. तुला लाज नाही वाटत का असं म्हणते तायडी. तर नुपूर म्हणते लाज वाटत होती म्हणूनच आले इथे, आणि तुमच्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी मी काय मोठी एवढी नाही आहे. माझा काहीच संबंध नाही ऑफिसची आता असं म्हणते ती. पण मी इथली एम्प्लॉई आहे म्हणून एकीकडे तुमचा भाऊ माझ्यावर हक्क गाजवतो आणि दुसरीकडे तुम्ही मला चाप विचारताय मी इथे का आली म्हणून असं म्हणते ती. तर आता इथे तायडीमध्ये दीड दमडीची एम्प्लॉई आहेस तू असं म्हणते ती, आणि अजूनही तुला ह्या सगळ्या गोष्टींची हवा आहे म्हणूनच तू इथे आलीस असं म्हणते ती. तुझ्यासारख्या मुलींना मी खूप चांगल्या प्रकारे ओळखते. हे स्वाभिमान वगैरे ना सगळं नाटक असतं असं म्हणते तायडी. हवंय मात्र सगळं. लग्नाच्या माडवातून निघून गेली होतीस ना, मग कुठल्या तोंडातून इथे आलेस असं म्हणते ती. तर आता नुपूर म्हणते एवढं सगळं बोलून जर हे विचारलं असतंस ना तर बरं झालं असतं असं म्हणते नुपूर. काय विचारायचं आहे? पेमेंट पैसा असं म्हणते आता इथे तायडे. ते तुला मिळणार नाही, मी तुला काहीच येणार नाही असं म्हणते ती. निघ इथून, नाही तर धक्के मारून मी तुला बाहेर काढेन असं म्हणते ती. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती मला असं म्हणते नुपूर. कसं आहे ना, पैसे किती असले तरी क्लास विकत घेता येत नाही, आणि तुमचा क्लास तो मी आधीच ओळखलाय असं म्हणते ती. असं म्हणते आता इथे तायडे. जा बाहेर असं म्हणते ती. नोकरीवरून काढून टाकते तुला मी आत्ताच्या आत्ता असं म्हणते ती. तुम्ही काय मला नोकरीवरून काढणार असं म्हणते नुपूर. हे घ्या, हा घ्या माझा राजीनामा असं म्हणते ती. तर आता धक्का बसतो तायडेला. तर आता इथे राजीनामा दिलेला असतो नुपूरने. तर आता इथे तायडे फेकून टाकते ते रेजिग्नेशन लेटर. एक्सेप्टेड, परत तोंड दाखवायचं नाही मला तुझं असं म्हणते ती. आणि सुमती आरशा अवतीभोवती फिरायचं नाही, आउट असं म्हणते ती. गेट आउट असं म्हणून जोरात ओरडते ती. ही दिसले नाही पाहिजेत हा मला इथे परत असं म्हणते आता इथे तायडे त्या लोकांना. तर आता ती तिला वॉर्न करते आणि निघून जाते तिथून तायडे. तर आता खूप वाईट वाटलेलं असतं नुपूरला. नुपूर असं म्हणतात ते. प्लीज मल्हार सर असंच करत राहिले ना तर आमच्या कंपनीची खूप वाईट अवस्था होईल असं म्हणतो तो. प्लीज असं म्हणतो तो. होय नुपूर, आणि तुला सगळं माहितीये सागरिका मॅडम नाही हँडल करू शकणार आहे सगळं असं म्हणते ती. तर आता तो दुसरा मुलगा म्हणतो मला माहितीये तो खूप मेहनतीने उभे केली कंपनी, त्याची एक स्टेप तो पुढे गेलाय, आणि हे जर असंच चालू राहिलं ना खूप वाईट अवस्था होईल असं म्हणतो तो. प्लीज त्यांना सांग सुमती इव्हेंट्स ना गरज आहे त्यांची. तर आता निघून जाते ती तिथून. नुपूर असं म्हणतो तो. तर आता इथे हाताला लागतं मल्हारच्या आणि रक्त येतं. तेवढ्यात तिची आई येते. काय झालं असं म्हणते ती. एवढं लागलंय ती असं म्हणते तिची आई. जोपर्यंत तू त्या नुपूरशी नातं तोडणार नाहीस ना तोपर्यंत असंच जखमी होत राहशील असं म्हणते तिची आई. मावशी अगं खेळताना थोडं लागलंय. कुठली गोष्ट कुठे घेऊन जातेस असं म्हणतो तो. बरं तू काय ठरवलंयस असं म्हणते तिची मावशी. कशाबद्दल असं म्हणतो तो. मी तुला तुझं नुपूरशी असलेलं लग्न कायमचं तोडायला सांगितलं होतं ना त्याच्याबद्दल विचारते असं म्हणते तिची मावशी. तर आता तो म्हणतो ह्या गोष्टीचा मी अजून विचारही करू नाही शकत असं म्हणतो तो. 1 मिनिट असं म्हणते मावशी. एक शब्दही बोलू नकोस हा पुढे असं म्हणते ती. मला माहितीये तू काय बोलणार आहेस ते असं म्हणते ती. आतापर्यंत मी फक्त तुझ्या मनाचा विचार करून गप्प बसले होते. गुरुजींनी तिच्या पत्रिकेतला दोष सांगितला होता. खरं तर मी तुला सून म्हणायला तयारच नव्हते, पण तुझ्या हट्टामुळे, फक्त तुझ्या हट्टामुळे मी तुमच्या लग्नाला परवानगी दिली होती मल्हार. आणि बघितलंस ना ते काय झालंय ते असं म्हणते ती. आता मी तुझं काहीही ऐकणार नाही असं म्हणते तिची मावशी. मल्हार मात्र खूप भावुक झालेलं दाखवलंय. मावशी अगं परिस्थितीचा सगळा दोष तू नुपूरवर कसं काय टाकू शकतेस असं म्हणतो तो. मला तुझ्याशी वाद घालायचा नाही असं म्हणते ती मावशी. माझा निर्णय झालाय असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणतो आता इथे मल्हार, म्हणजे मी तुला रात्रीपर्यंतची वेळ देतेय, तू तुझ्या मनाची समजूत काढ आणि योग्य निर्णय घे असं म्हणते ती. काय असं म्हणतो तो. हो असं म्हणते तिची मावशी. आणि तुला जर का त्या मुलीशी नातं तोडायचं नसेल ना तर मला ह्यानंतर कधीही मावशी म्हणून हाक मारू नकोस असं म्हणते तिची मावशी. मग त्यानंतर मी माझा निर्णय घ्यायला मोकळी असेन, एवढं लक्षात ठेव असं म्हणते ती. तर मल्हार म्हणतो अगं मावशी काय झालं, अशी परक्यासारखी काय बोलतेस तू, आणि काय कसला निर्णय असं म्हणतो तो. माझा आणि जियाचा असं म्हणते ती. मावशी हे बघ ऑलरेडी खूप सारं सहन केलंय मी, त्यातूनही बाहेर नाही पडलोय मी, आणि हे काय नवीन तुझा आणि जियाचा कसला निर्णय असं म्हणतो तो. हे बघ मल्हार तू एक गोष्ट विसरतोयस, तुझ्या आईबाबांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. असं म्हणतो मल्हार. ते गेल्यानंतर मी या घरात कुणासाठी राहत होते, तुझ्यासाठी असं म्हणते ती. तुझला जर माझ्या शब्दांची किंमत नसेल तर मग आपण हे नातं का पुढे न्यायचं असं म्हणते तिची मावशी. मावशी काय बोलतेस तू असं म्हणतो तो. मी योग्य विचार करूनच बोलते सगळं असं म्हणते ती. तर आता मल्हार गप्प थांबलेला असतो. तर ती म्हणते ह्यावेळी माझा निर्णय बदलला नाही असं म्हणतात तिची मावशी. तर आता खूप इमोशनल सीन असतं मावशी आणि मल्हार मध्ये. तर त्या निघून जातात तिथून. तर आता तो फोटो बघत असतो आपला आणि नुपूरचा. तर आता इथे काय करावं सुचतच नाही मल्हारला.
तुझ्या आई बाबांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. ते गेल्यानंतर या घरात कोणासाठी राहत होते? तुझ्यासाठी. आणि तुला जर माझ्या शब्दांची किंमत नसेल तर मग आपण हे नातं का पुढे न्यायचं असं म्हटलेलीस ना मावशी. सगळं आठवत असतं त्याला. तर आता दुसरीकडे नुपूरला दाखवले. नुपूर आता इथे चालत असते विचार करत करत. सगळी मेहनत वाया केली कालच्या प्रेझेंटेशनची असं म्हणतो तो. मी सांगतो मल्हार सर असले असते ना चटकन डिसिजन घेतला असता. असं होऊनच दिलं नसतं त्यांनी असं म्हणतो तो एम्प्लॉई. तर आता दुसरा एम्प्लॉई म्हणतो मला नाही वाटत मल्हार सर येतील म्हणून. कुणाचे फोन उचलत नाही तसं कळलं असं म्हणतो तो. मी तुला सांगतो असं सुरू राहिलं ना 2 महिन्यात ही कंपनी बंद पडेल बघ असं म्हणतो तो एम्प्लॉई. 2 महिने कशाला 1 महिन्यात बंद पडेल असं म्हणत असतो तो माणूस. तर नुपूर येते तेवढ्यात. नुपूर मॅडम असं म्हणतात सगळेजण. काय झालं असं म्हणते ती. दोघे एवढे अपसेट का आहात? अहो काय सांगणार मॅडम. त्या सागरिका मॅडमने आम्हा दोघांना कामावरून काढून टाकलं असं म्हणतो तो. एक छोटीशी चूक होती आणि तेच कारण पुढे करून आम्हाला दोघांना रिझाईन करायला लावलं. मल्हार सर ऑफिसला येत नाही येत म्हणल्यावर असं होणारच आहे असं म्हणतो तो. म्हणजे असं म्हणते नुपूर. तुम्हाला माहित नाही मॅडम त्या सागरिका मॅडमला मल्हार सरांचा मर्जीतली माणसं आवडत नाहीत आणि मेहनत करून मल्हार सरांच्या टीम मध्ये आलेल्या लोकांना ते मुद्दामून हेट करतात असं म्हणतो तो. म्हणजे सागरिका मॅडम मुद्दाम मल्हार सरांच्या मर्जीतल्या टीमला काढून टाकता येतं असं म्हणते आता नुपूर. तर आता इथे आठवतं नुपूरला कसं सागरिका म्हणजे सायडी म्हटलेली असते की आसपासही फिरायचं नाही इथे असं म्हटलेली असते ना ती. आठवतं तिला आउट असं म्हटलेली असते ती. मल्हार सरांनी खरंच ह्या सगळ्यातून अंग काढून घेतलंय. तसं हे म्हणतात तसं सागरिका मॅडम खरंच बंद पाडवतील का सुमती इव्हेंट्स असं म्हणते ती. तर आता तिला आठवतं की आधी पण सांगितलेलं असतं ना त्या एम्प्लॉईनी मल्हार जर असंच करत राहिला तर आपल्या कंपनीची खूप वाईट अवस्था होईल. तेही तिला फ्लॅशबॅक मध्ये आठवतं. तर आता तिला कॉल आलेला असतो. तर आता येतो आम्ही असं म्हणतात ती आणि निघून जातात तिथून. तर आता ती कॉलवर बोलते. तर आता ती म्हणते हॅलो बोल दादा. नुपूर आईना डिस्चार्ज मिळालाय मी त्यांना घेऊन घरी जातोय असं म्हणतो तो. मिळाला डिस्चार्ज असं म्हणते नुपूर. हो असं म्हणतो तो. डिस्चार्ज मिळालाय. औषधं कशी घ्यायची काय घ्यायचे डॉक्टरांनी मला समजावून सांगितलं असं म्हणतो तो. घरी आलो की तुला सांगतो असं म्हणतो तो. तू घरीच आहेस ना असं म्हणतो तो. नाही मी जरा बाहेर आले असं म्हणते नुपूर. बाहेर कुठे आहे असं म्हणतो तो. मी ऑफिसला आले होते. ऑफिस असं म्हणतो तो. कुठे गेली असं म्हणते तिची आई. ऑफिस मला सरांना भेटायला गेलेस का असं म्हणतो तो. नाही असं म्हणते नुपूर. इथं माझं जरा दुसरं काम होतं आल्यावर सांगते तुला असं म्हणते ती. घरी भेटू असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो तो. तर बाय म्हणते आणि फोन ठेवते. काय म्हणाली असं म्हणते तिची आई. काय म्हणाली भेटली का मल्हारला असं म्हणते ती. ऑफिसचं काहीतरी काम आहे तिच्यामुळे तिथे गेले असं म्हणतो तो. ती कितीही नाही म्हणत असली ना तरी तिचं मल्हारवर प्रेम आहे रे असं म्हणते ती आई. त्याच्याबद्दलची जी ओढ आहे ना तीच तिला मल्हारपर्यंत घेऊन जाईल असं म्हणते ती. तिला फक्त हे कळत नाहीये. देवा अजून किती परीक्षा बघणार आहेस पोरांची असं म्हणते तिची आई. तर आता रात्र झालेली दाखवले. तर आता इथे सागरिकाला दाखवले म्हणजे सायडेला. तर ती आपल्या रूममध्ये असते. तर ती आपलं सगळं सामान फेकत असते फोन वगैरे. राजीनामा फेकते माझ्या तोंडावर असं म्हणते आता इथे ती. लायकी तरी ऐकायची असं म्हणते ती. सुमती इव्हेंट समोर साठी उभं राहायची असं म्हणते ती. तर तेवढ्यातच तायडे म्हणत येते आता मल्हारची मावशी. तर आता ती म्हणते हा काकू आपलं बोलणं झाल्यानंतर मी सविस्तर बोलले मल्हारशी. मी त्याला आज रात्रीपर्यंतचा वेळ दिलाय नुपूर बद्दल असं म्हणते ती. आणि रात्र तर झाली ऑलमोस्ट असं म्हणते आता सागरिका. हो म्हणजे लवकरात लवकर त्यांनी ठरवायला हवं काय ते. खरं तर मला ना त्याला धमकी द्यायची अजिबात इच्छा नव्हती ग. पण करू काय असं म्हणते मावशी. काळजी वाटते मला त्याची. ऐकायलाच तयार नाही आहे. स्वतःचं वाटोळं करायला निघालाय तो असं म्हणते ती. हाच तर प्रॉब्लेम आहे ना मल्हारचा. खूप इमोशनल आहे ग तो असं म्हणते ती. आणि सगळ्या गोष्टींचा इमोशनली विचार करतो आणि कॉम्प्लिकेटेड करतो असं म्हणते आता इथे सागरिका. तर तिला खूप आनंद झालेला असतो. मी ह्या वेळेला तिला स्पष्टच सांगितलंय नुपूर बरोबर असलेलं तुझं लग्न मोड नाहीतर मला आयुष्यात कधी मावशी म्हणू नकोस असं म्हणते ती. वा असं म्हणते ती. वा वा तायडे हे चावी भरलेलं खेळणं इतकं वाजेल असं वाटलं नव्हतं कधी असं म्हणते तिने. हसते आता इथे तायडे. काकू म्हणत होता जवळ जाते ती येई मल्हारच्या मावशीजवळ. काकू मला तुझी बाजू कळते. अगं नाईलाज असल्याशिवाय तू मल्हारशी असा कटू भाषेत बोलणारच नाही ग असं म्हणते ती. बास बास खूप झालंय आता असं म्हणते ती. म्हणजे आतापर्यंत आपण गप्प बसत होतो फक्त त्याच्या मनाचा विचार करून. आणि आता तुला सांगू तायडे एक ना एक दिवस मल्हारला या गोष्टीची खात्री नक्की पटेल की आपण त्याच्या भल्यासाठी सगळं करतोय म्हणून असं म्हणते ती. तू बरोबर करतेस काळजी करू नकोस. सुमतू काकू असती ना ती सुद्धा हेच केलं असतं असं म्हणते तायडे. आणि आईला कधीतरी कठू व्हावंच लागतं ना असं म्हणते ती. आता बघ ना ही काळजी घ्यायची आपल्याला की मल्हारच्या डोक्यात नुपूरचा विषय कधीच यायला नको असं म्हणते ती. बघूया असं म्हणते ता मावशी. बघूया काय ठरवतोय हा असं म्हणते ती. तर आता खूप आनंद झालेला असतो तायडेला. तर काकू हे बघ अगं नुपूर आता आली असेल त्याच्या आयुष्यात पण तू त्याच्या आईच्या जागी आहेस. तुझा शब्द तो कधीच पाडणार नाही असं म्हणते ती. असंच हो असं म्हणते त्या मावशी. तर आता हसते तायडे. काकू सारखं एखादं छोटस भावलं सुद्धा कधी कधी राजाला चितपट देऊ शकतं. कमाल आहे तायडे. जस्ट कमाल. आता बघू ही चाल मला गेम जिंकू देते की नाही असं म्हणते ती. तर आता इथे नुपूरचं घर दाखवलंय. तर आता तो मुलगा म्हणत असतो आराम करा. आणि अजिबात खाली उतरायचं नाही. बसून बसून कंटाळा येतो रे असं म्हणते आता
नुपूरची आई. पण डॉक्टर काय म्हणाले, ऐकलत ना, आराम करायला सांगितलंय तुम्हाला असं म्हणतो. तर आता नुपूरमध्ये हो आला का VIP पेशंट सगळ्या घरादाराला कामाला लावायला, छान असं म्हणते आता मामी. जरा त्यांची विचारपूस कर ग, त्यांची तब्येत ठीक नाहीये, त्यांचं BP वाढलं होतं. आल्याला लगेच तू तोंडसुख घ्यायला सुरुवात कशी केलीस असं म्हणतो. बरं बोलता येतं तुला सगळ्या गोष्टी, जर तोंडावर स्वभावावर आवर घाल चला असं म्हणतो. तर आता हो तुम्ही सांगताय मला आवर घालायला. आता ह्या न झालेल्या सासूचं बिल किती झालंय ते सांगा असं म्हणते ती. तुझा काय संबंध असं म्हणतो. आम्ही बिल भरलंय. आम्ही म्हणजे तू भरलंय ना असं म्हणते ती. नाही माझ्याकडे थोडे पैसे होते आणि बाकीचे दादाने मॅनेज केले असं म्हणते ती. मॅनेज केलेत म्हणजे काय, सगळ्या गावापुढे हातच पसरले असतील ना. माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर काय कर्जाचा डोंगर कमी आहे असं म्हणते तिची बायको. त्यात ही अवदसा आली आता डोंगरावर बसायला असं म्हणते ती. विना तोंड सांभाळून बोल असं म्हणतो तो. तर आता ती म्हणते हिचा आणि आमचा काय संबंध आहे सांगा असं म्हणते मीना. का खर्च करायचं हिच्यासाठी पैसे असं म्हणते ती. तर मी त्यांना आई म्हणतो असं म्हणतो तो. तू उठसूट कुणालाही आई म्हणशील रे असं म्हणते मीना. मग सगळ्यांचे पैसे भरत बसणारच का तू असं म्हणते ती. या नुपूरमुळे ही बाई आपल्या घरामध्ये आलेली आहे. हिचा आणि आपला काही संबंध नाही असं म्हणते ती. जरा शांत राहा असं म्हणतो तो. लाज वाटत नाही तुला अजिबात, जगाची नाही तर मनाची तर लाज बाळग ना असं म्हणते ती. स्वतः काय करतो, काय पसरून त्या सोफा सेटवर बसतो आणि नुसतं गेम खेळत बसतो असं म्हणतो तो. काय करतो काय याच्या पलीकडे जाऊन असं म्हणतो तो. मला नोकरी नाही आहे. नुपूर घर चालवते असं म्हणतो तो. अजून किती दिवस चालू शकणार आहे सांग ना तू. त्या मल्हारच्या ऑफिसमध्ये नोकरी करायला जात होती ना ती, पण आता ती त्याचं तोंड बघणार नाहीये. मग तिकडे नोकरी कशी शकणार आहे सांग ना. नुपूर मी तुला शेवटचं सांगते, तू जर का नोकरी सोडलीस ना तर ह्या बाईला धक्के मारून या घराच्या बाहेर काढेन सांगून ठेवते असं म्हणते आता मीना. ह्या बाईला जर का पोसायचं असेल ना तर महिन्याला हातामध्ये पगार पडलाच पाहिजे सांगून ठेवते असं म्हणते ती. वहिनी तू प्लीज कशाचं टेन्शन घेऊ नको, या घरावर आणि दादावर कधी ओझं होऊ देणार नाही मी असं म्हणते ती. मी काय काळजी करत नाहीच आहे, पण तू नक्की कर असं म्हणते ती. ह्या घरामध्ये राहायचं असेल ना तर पैसे कमवावे लागतील असं म्हणते ती. फुकटचं राहू देणार नाही मी इथे, कळलं ना असं म्हणते ती. तर आता निघून जाते तिथून मीना. तर आता इथे आई मी सॉरी म्हणतो असं म्हणतो नुपूरचा भाऊ. तुला माफी मागायची काय गरज नाही असं म्हणते नुपूर असं म्हणते तिची सासू. मला या घरात राहायचं नाहीये, कुणावरही होतं असं म्हणते ती. अहो आई ती फाटक्या तोंडाची बाई असं म्हणतो तो. तुम्ही का लक्ष देताय तिच्याकडे, दुर्लक्ष करा तिच्याकडे असं म्हणतो तो. तर आता तो म्हणतो की मी बघतोय ना असं म्हणतो तो. अरे देवा असं म्हणते आता नुपूर. नोकरी तर सोडून बसली आहे मी असं म्हणते आता इथे ती. तर आता मल्हारला खाली घेऊन आलेली असते तिची मावशी. बस असं म्हणते ती. बस आणि आता सगळ्यांना सांग नुपूरच्या बाबतीत काय निर्णय घेतलायस तू ते असं म्हणते ती. अरे बघतोस काय माझ्याकडे, सांग सगळ्यांना तू काय ठरवलेस ते, म्हणजे मी माझा निर्णय घ्यायला मोकळी असं म्हणते आता इथे मावशी. तर आता इथे कळतच नाही मल्हारला काय चाललंय म्हणून. मम्मा असं म्हणते ती, तू त्याला इमोशनल ब्लॅकमेल नाही करू शकत असं म्हणते जिया. हे बघ जिया तू ह्यात पडू नकोस, तुला यातलं काय कळत नाही असं म्हणतो तो. काका हे मल्हार काय नुपूरच्या बाबतीत काय करायचं ते तू ठरव बाबा असं म्हणते आता इथे त्याची काकू दुसरी. मल्हार हे बघ ऑफिसमध्ये येऊन ती रिझाईन देऊन गेली असं म्हणते आता इथे तायडे. तर आता बघतो तो रिजिग्नेशन लेटर, तुझ्यासोबत असलेलं छोटं मोठं डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्येक नातं तोडते ती असं म्हणते ती. आता तरी तुला समजायला हवं, ऐकलंस ना असं म्हणते मावशी. बरं तिचं जाऊ दे, तू काय ठरवलंयस ते सांगा दे असं म्हणते मावशी. आणि हे बघ मी तुला आधीच स्पष्ट सांगितलंय, तुला जर तिच्यासोबतचं नातं जोडायचं नसेल तर आपलं नातं पहिल्यासारखं राहणार नाही असं म्हणते ती. मावशी प्लीज असं म्हणतो आता इथे मल्हार. प्लीज मला काय ऐकून घ्यायचं नाही असं म्हणते मावशी. तुझ्या मनात काय ते तू आधीच सांगितलंय, पण तरी तुला काहीतरी ठरवावंच लागेल आता असं म्हणते ती. हो सांगितलंय मी, पण सांगून सुद्धा कळत नाही तुम्हाला, हाच तर प्रॉब्लेम आहे माझा असं म्हणतो तो. माझं प्रेम आहे तिच्यावर, नाही जगू शकणार मी तिच्याशिवाय असं म्हणतो तो. आणि मावशी तुला किंवा घरातल्या इतर कुणालाही हट करायचं नाही आहे मला असं म्हणतो तो. पण आता तो तेच करतोय असं म्हणते आता इथे सागरिका. अरे इतक्या टोकाचा बोलताना तू हिला कधी पाहिलंस का असं म्हणते ती. ती जे काही बोलते तुझ्या काळजीपोटी बोलते असं म्हणते सागरिका म्हणजे तायडे. मल्हार असं म्हणतो त्याचा आजा. मल्हार मला असं वाटतं की तू आता हे नातं संपवावंस, या नातामध्ये काही अर्थ उरलेला नाही असं म्हणतो तो. बास प्लीज बस करा तुम्ही आता असं म्हणतो मल्हार. तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय पण मला नाही वाटत असं म्हणतो मल्हार. तर तो आता विनंती करतो सगळ्यांपुढे हात जोडून, तुम्ही प्लीज एकदा माझ्या जागी राहून विचार करा असं म्हणतो तो. मी मनापासून प्रेम केलंय तिच्यावर आणि मरेपर्यंत करत राहणार असं म्हणतो मल्हार. तर आता इथे रडत असतो तो हे सांगताना सगळं. त्यामुळे जर तिने नातं तोडलं असेल तरी मला नाही तोडता येणार असं म्हणतो मल्हार. तर आता उभारते तायडे. शांत हो प्लीज शांत हो, तू रडू नकोस असं म्हणते ती. तू त्रास करून घेऊ नकोस, आधीच त्या मुलीमुळे खूप त्रास भोगावे लागलेत तुला असं म्हणते ती. आता अजून नको, पण मी काय सांगते ते नक्की ऐक. किती कठू असलं तरी आणि ऐकायला वाईट वाटत असलं तरी नुपूर तुझ्या आयुष्यात आता परत कधी येणार नाही आहे हे सत्य आहे असं म्हणते आता ती. तर खूप वाईट वाटत असतं आता इथे मल्हारला ऐकून हे सगळं.
आणि हे तू जितक्या लवकर समजशील ते तुझ्यासाठी चांगलं असं म्हणते आता ती. तर खूप वाईट वाटत असतं आता इथे मल्हारला आणि आता इथे बाकी सगळ्यांना खूप छान वाटत असतं. तर आता रडत असते जिया सुद्धा. तर बाकी सगळ्यांना मात्र आनंद होत असतो हे सगळं सांगत असते जेव्हा आता एडेन रडत असतो इथे खूप मल्हार. तर बघा प्रेक्षक हो, जिया बघते तर पाठीमागे बघते ती काय नुपूर असं म्हणते ती. तर पाठीमागे नुपूरून थांबलेली असते दरवाजात. तर आता धक्का बसतो सगळ्यांना नुपूर आले म्हणून. तर नुपूर आलेली असते तिच्या आईसोबत. तर आता धक्का बसतो बाकी सगळ्यांना आणि मल्हारला खूप जास्त आनंद झालेला असतो. नुपूर नुपूर असं करतो तो आणि तिला खूप जास्त आनंद झालेलं दाखवलंय. तर बघा प्रेक्षक आजचा भाग इथे समोर बघूया तर एकामध्ये काय ते मल्हारच्या घरी जा आणि अपघाताचं नेमकं सत्य काय आहे हे शोधून काढ असं म्हटलेली असते ना तिची आई. का आलीस आता इथे असं म्हणून विचारते तायडे. तर आता नुपूर म्हणते ह्या मंगळसूत्राच्या प्रामाणिकपणामुळे राहायचं म्हणून आले इथे असं म्हणते ती. नुपूर असं म्हणतो आता इथे मल्हार. वेलकम होम असं म्हणतो तो. थांब असं म्हणते आई. लग्नानंतर नुपूर पहिल्यांदा ह्या घरात येतेय तर माप ओलांडूनच तिचा गृहप्रवेश व्हायला हवा ना असं म्हणते तिची आई. तर आता आतमध्ये येते नुपूर घराच्या. तर आता नुपूर हात देते तिच्या हातामध्ये. तर आता तिची एंट्री झालेली आहे. गृहप्रवेश झालेला असतो नुपूरचा. तर आता बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपलेला आहे. तर आता खूप मस्त एपिसोड आहे पुढचा. तर बघा प्रेक्षक बघायला विसरू नका तुझ्या सोबतीने आमच्या चॅनलवरती आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.